प्रेम पुजारी आया। आपणासमोर सादर करत आहे भक्तीचे अनुभव। सर्वांना नमस्कार। भक्तीचे अनुभव या सदरामध्ये माझे पप्पा सिद्धयोग साधक श्री मोहन पांडुरंग चांदवले यांनी आजपर्यंत श्री गणेशपुरीचे स्वामी नित्यानंद स्वामी, मुक्तानंद स्वामी आणि स्वामी उमानंद यांच्या माध्यमातून जी दत्त संप्रदाय भक्ती केली आहे, अनुभव घेतले आहेत, आज वयाच्या 80व्या वर्षीसुद्धा नित्यनेमाने ते साधना करीत आहेत। ती ध्यानधारणा सातत्याने 40 ते 45 वर्षापासून ते करीत आहेत। त्याबद्दल त्यांना विविध अनुभव जे आलेले आहेत याचा इतरांनासुद्धा उपयोग व्हावा या दृष्टीने परवा झालेल्या दिनांक 21 जुलै 2024 गुरुपौर्णिमेला सहज मनात आले की त्यांचे भक्ती अनुभव हे त्यांच्याच साधकांपर्यंत आधुनिक माध्यमातून सोशल मीडियातून पोहोचवावे, म्हणून हा छोटासा संकल्प मी त्यांची कन्या सौ पूनम श्रीवल्लभ कालेकर करीत आहे। आपल्याला नक्कीच ते आवडतील अशी आशा आहे। विविध प्रसंगी त्यांनी अनुभवलेले, त्यांनी सांगितलेले आणि त्यांनी स्वतः लिहून ठेवलेले असे हे भक्तीचे अनुभव मी तुमच्यापुढे प्रत्येक गुरुवारी सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे, करीत आहे। सन 1954 ते 1962 हा कालावधी लहानपणापासूनच पूजा माझ्याकडेच असायची। आईबरोबर काकड आरती, कीर्तन, श्रावणी सोमवारी शिवमंदिरात जाणे, उपवास करणे, आईला विविध कामांमध्ये मदत करणे असे दैनंदिन चालू होतेच। एकदा कपाळी नाम लावला होता आणि विहिरीतून पाणी काढत होतो, तर घरमालक म्हणाले, काय रे, नामदेव बनून आईला मदत करतो की काय? त्याच वेळी त्या बालमनाने न कळत ईशचा ठाव घेतला। ईश्वराकडे प्रेम भक्ती दृढ झाली खरी, पण अज्ञानामुळे जाणीव झाली नाही। तसा लहानपणी मी अबोलच, मितभाषी होतो। शिवीगाळ वगैरे हे मला आवडत नसेल। निसर्गाबद्दल आवड होती, आहे, तर असे होते थोडक्यात माझे बालपण। यानंतर 1962 ते 64 मध्ये नोकरी शोधण्यासाठी भावाकडे पुण्यामध्ये आलो। पुण्यामध्ये एके दिवशी मंडईमध्ये तात्या मुरली यांनी हाक मारली आणि म्हणाले, खिशातले सर्व पैसे वाडग्यात टाक। मी त्यांना म्हणालो, पैसे टाकतो, परंतु हे पैसे माझे नाही, मी काही कमवता नाही, हे पैसे माझ्या भावाचे आहेत। ते म्हणाले, टाक, काळजी करू नकोस। मी सर्व पैसे वाडग्यात टाकले। त्यांनी मला भंडारा लावला आणि सर्व पैसे माझ्याकडे परत केले आणि म्हणाले, उगाच इकडे तिकडे भटकू नकोस, तीर्थक्षेत्री तुला नोकरी मिळेल। आणि काय आश्चर्य, तिसऱ्याच दिवशी कृषी खात्यात प्रेसर म्हणून त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे हजर झाले। नमस्कार, पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी।